पार पडला. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या आठवड्यात बिग बॉसनी सांगितलं होतं की खिडकी उघडणार आणि धडकी भरणार. आणि खरंच धडकी भरली का काही लोकांच्या मनात? मला भरली भाऊ धडकी. मगरीनं फोटो गिळला. परत ते पाहुणे आले, उमेदवारी गेली, त्याच्यामुळे धडकीच भरली होती. तुम्ही नॉमिनेटेड आहात त्यामुळे धडकी भरायलाच पाहिजे. हो, एकंदरीत या आठवड्यात इंटरेस्टिंग टास्क होते, पण काही गोष्टी मला खटकल्या. आणि मलाच नाही, प्रेक्षकांना खटकल्या, महाराष्ट्राला खटकल्या. त्यामुळे मी इकडे तिकडे आता जास्त फिरणार नाहीये. थेट सुरू करतो भाऊचा धक्का. राखी नाही राखी खरंय, आता हे असण्यासारखी गोष्ट नाहीये. मी जे म्हणणार आहे ते अतिशय सिरियसली तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे मी. तुम्ही ह्या घरात आला होता, खरंच एक नवीन ऊर्जा आपण घेऊन आलात घरी. आणि मी सातत्याने म्हणत होतो की एंटरटेनमेंटचं नवीन पॅकेज या घरात किंवा एक एनर्जी तुम्ही आल्यापासून आली होती. आणि तुम्ही छान ही खेळलात. आपण म्हणत होतो की यू कॅन लव्ह राखी, यू कॅन हेट राखी, बट यू कॅनॉट इग्नोर राखी. पण आता काय होतं माहिती आहे का, आता प्रेक्षकांना वाटतं की आपण राखींना इग्नोर करूया. बघावंसं वाटत नाहीये. तुम्ही जी गोष्ट केली ते पाहून लोकांना असं वाटतं की आता राखीला आपण स्किप करूया, म्यूट करूया, स्टॉप करूया, पॉज करूया, डिलीट करूया. तुमचा एक राकेश बरोबर एक बॉन्ड आहे, मैत्री आहे, ते ठीक आहे. पण त्याचे जे परिणाम आहेत, म्हणजे राकेश आणि दीपाली यांनी ट्विनिंग केलं कपड्यामध्ये, मग आपण रुसलात. मग रेवाईनी राकेशांना टीका लावला, त्यात तुम्ही रुसणार. मग त्यानंतर तुम्ही काही कमेंट करणार, रेवाईंच्या कपड्यावरती कमेंट करणार, काय की तोपर्यंत हे मॅनेजेबल आहे. पण या आठवड्यात तुम्ही जे केलं, तुम्ही कचऱ्याच्या डब्यात किंवा कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा जिथं कचरा आपण फेकतो तिथं अन्न फेकलं. राखी, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं असं म्हणतात. लोक 2 वेळेच्या अन्नासाठी किती कष्ट करतात, किती प्रयत्न करतात, हे काही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण ते सगळं अन्न रागाच्या भरात, कारण तुम्हाला तुमचा राग आवरला नाही आणि तुम्हाला माहित होतं की मी फेकू का नाही. एक कॉल घेतो आपण. आपल्याकडे 2 गोष्टी नेहमी असतात कुठलीही गोष्ट करायच्या आधी, की हे मी करू का करू नये. आपण नेहमी म्हणतो की घर परिवार एकत्र येऊन हा सगळा शो पाहतोय, लहान मुलं पाहतायत, सगळा महाराष्ट्र पाहतोय. काय वाटत असेल त्यांना की बाबा एवढं अन्न यांच्याकडे असताना सुद्धा यांना या अन्नाची किंमत नाहीये.